जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवसेना जिल्हा कार्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील तसेच शहरातील नगरसेवक, विविध समित्यांचे सदस्य, पदाधिकारी तसेच शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी, नंदुरबार जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जिल्हाप्रमुख गणेश पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंत्री योगेश कदम यांनी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला। याप्रसंगी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकारणाविषयी मंत्री योगेश कदम यांच्यासमोर लेखाजोखा मांडला। यावेळी बोलताना सांगितले की आमचा लढा हा भाजपशी नसून तो फक्त एकट्या गावित परिवाराशी आहे, त्यामुळे आगामी काळात निवडणुका या गावित परिवाराविरुद्ध लढल्या जातील, तर मंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नगरपालिका भी झाली, आपला शिवसेना भवन इथं आहे आणि एक गार्डन नंदुरबारला मंजूर करून दिलंय, नमो उद्यान त्याचं नाव तिथूनच शासनाने फायनल केलंय, तर त्याचं भूमिपूजनही आपण करावं। शिवसेना भवनला भेट द्यावी। नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक त्यांना भेटले, इथं सर्व ग्रामीण भागातले पदाधिकारी, सगळे प्रमुख, सर जिल्हा परिषदेचे 2-3 माजी अध्यक्ष इथेच, जिल्हा परिषद सुद्धा 2.5 वर्ष मागे बीजेपी, पण जे काँग्रेस 70 वर्षात करू शकली नाही ते बीजेपीने 2.5 वर्षात करून दाखवलं। 1203 रस्ते न करता खाऊन गेले। असा महाराष्ट्रामधला इतिहास जर कुठला असेल तर तो नंदुरबार जिल्हा परिषदचा आहे। आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन केलं आणि त्याच्यानंतरच हायकोर्टाने इन्क्वायरीचे आदेश दिल्यावर थातूर मातूर इन्क्वायरी केली। आपल्याकडे जिल्हा परिषद आहे म्हणून मी तुम्हाला आठवण देतोय, थातूर मातूर इन्क्वायरी केली, पण एकच बिल 1103 कामाचं 5,64,000 रुपयाचं प्रत्येक कामाचं सारखं काढून घेतलं। आम्ही तक्रार केली, इन्क्वायरी लागली, म्हणून शासनाचे सुदैवाने 2 पैसे वाचले। सेकंड आरे बिल त्यांना देता आलं नाही, त्याच्यामुळे ते सेकंड आरे बिल थांबलंय। पण शंका आम्हाला अशी असते की कधी बी कोणी बी केव्हा बी पैसे काढून घेऊ शकतात, आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा निवेदन देणार आहे की साहेब थोडीशी त्याची इन्क्वायरी केली पाहिजे, कारण 10 लाखाचे रस्ते, एवढे खड्डे होते त्या रस्त्यांवर, फक्त खड्डे बंद करायचे होते तरी सुद्धा ते बी सोडलं नाही। मंत्र्याचीच मुलगी अध्यक्ष होती, खासदारीची बहीणच अध्यक्ष होती, पण खिडकी योजना होती। शासनाची जरी एक खिडकी असेल तरी इथं वडिलांना बी भेटावं लागायचं, खासदाराला बी भेटावं लागायचं आणि जिल्हा परिषद अध्यक्षालाही भेटावं लागायचं, त्याच्याशिवाय कुठलीच कामं होत नव्हती। आणि त्या कठीण प्रसंगीतून आपल्या ताब्यातच पंचायत समिती बी होती, 2.5 वर्ष जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच ताब्यात होती, परंतु दुर्दैवानं मध्ये काँग्रेसचे सदस्य फुटले आणि त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्षाच्या 2.5 वर्ष ताब्यात गेली। पण त्यांनी ग्रीनिज बुकामध्ये नोंद होईल असं काम 2.5 वर्षामध्ये केलं आणि भविष्यात लोकांना सुद्धा त्याची आठवण आम्ही फक्त देत राहतो। हे सगळे मार्केट कमिटी सुद्धा सर मंत्र्याच्या, कॅबिनेट मंत्र्याच्या भावापासून सगळे उभे होते, पण 18च्या 18 लोक आपले सगळे निवडून आले। सगळ्या सहकारी संस्था, दूध संघ, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, या सगळ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इथं काम करतात आहे। आमच्या दादाची निवडणूक बी एकदम जोरात झाली। 7 टर्मचा आमदार आमचा केसी पाडवी साहेब होते, ते कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा होते आदिवासी खात्याचे, पण आमच्या दादाला सुद्धा लोकांनी निवडून दिलं। जी खासदार जिचा प्रचार करण्यासाठी आमच्या दादाने जीवाचं रान केलं, ज्या खासदाराच्या बरोबर एकच लोकप्रतिनिधी होता आमच्या दादा, बाकी आम्ही सगळे अंडरग्राऊंड होतो असं म्हटलं तरी चालेल, अख्ख्यांना माहिती आहे आम्ही काय केलं, पण यांना सुद्धा त्यांनी प्रमाणपत्र दिलं आणि तिला खासदारकी पडल्यानंतर बंडखोरी करायला सुद्धा आमच्या दादा समोरच ती उभी राहिली
आणि आमच्या दादाचे बी ऋण तिने विधानसभेत फेडून दिले. आम्ही गेलो मग आमच्या दादाच्या मदतीला सर्व, आणि तिचा बी कार्यक्रम तिथं बी केला. अशी एकंदरीत आमच्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. एका परिवाराशीच आमचं भांडण आहे, आणि तो परिवार म्हणजे गावित परिवार आहे. तो भारतीय जनता पक्षाला बी मानत नाही. त्यांची गावित सेना आहे, आणि त्या गावित सेनाचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी पराभव नगरपालिकेमध्ये आम्ही केला. 3 नगराध्यक्ष आजही आपल्या विचाराचे, आपल्या पाठिंब्याचे आहेत या जिल्ह्यामध्ये. 4था बी तसा अजितदादाचाच आहे, पण त्याच्या विरुद्ध आपल्या शिवसेनेचा नगराध्यक्ष आपण उभा केला होता. आजच्या या परिस्थितीमध्ये साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या शिवसैनिकांचा मान ठेवला, त्याबद्दल मी साहेबांचे मनापासून आभार मानतो. माझं येणं होतंय आणि मी ही जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती दिल्याच्या नंतर मी ज्या ज्या ठिकाणी जातो, मी ज्या ज्या तालुक्यात जातो, शहरात जातो, माझा कुठलाही कार्यक्रम हा तिथल्या शिवसेना पक्षाच्या कार्यालया भेटीशिवाय पूर्ण होत नाही. शिवसैनिकांची भेट घेतल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम मी कधीच करत नाही. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या भेटीला मी इथे उपस्थित आहे. आणि आपल्या सर्वांचे लाडके माझे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी माननीय आमदार रघुवंशी साहेब, माझे तिचे जवळचे सहकारी, आमचे विधिमंडळाचे दुसरे सहकारी आमच्या पाडवी साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी. आज एक गोष्ट मात्र, एका गोष्टीची जाणीव प्रखरतेने आज मला इथे झाली आहे की आजपर्यंत रघुवंशी साहेब कुठल्या पक्षामध्ये वगैरे होते, आता काही इतिहासात मी जात नाही, परंतु वाघ हा खऱ्या अर्थाने शिवसेनेवरून शोधतो. वाघ हा शिवसेनेमध्येच पाहिजे की नाही. म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज प्रत्येक शिवसैनिकाला जी ताकद दिलेली आहे, आज माझ्यासारख्या तरुणाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी संधी दिलेली आहे, मी देखील शिवसेना परिवारातूनच येतो. रामदासभाईंसारख्या नेत्यांचा, वडिलांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यांचं कार्य समजा राज्यामध्ये करत असताना मी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिकलोय. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वंदनीय हृदय सम्राट शिवसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित जे काम आपल्या नेत्यांकडनं होतं, आपल्या मंत्र्यांकडनं होतं, की एकदा पदावरती बसल्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्यांना कधी विसरायचं नसतंच, परंतु ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, ह्यासाठी काम करायचं. आज राज्यमंत्री म्हणून गृह खातं आहे, शहरी जरी असलं तरी सुद्धा HM1 आहे, त्यामुळे ग्रामीणचे देखील बऱ्यापैकी अधिकार आहे. आज महसूल खातं आपल्याकडे आहे, ग्राम विकास सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे. अन्ननगरी पुरवठा म्हटल्यानंतर सगळी राष्ट्रीयची दुकान अन्ननगरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे. अन्न औषध प्रशासन सारखं खातं आहे. इतकी महत्वाची खाती आज राज्यमंत्री म्हणून जरी आपल्याकडे असली तरी सुद्धा जेवढे अधिकार आहेत, आणि एकदा शेवटी थोडाफार स्वभाव हा शिवसैनिकाच्या माझ्यामध्ये आहे, जरी दिसायला शांत दिसत असलो तरी सुद्धा जर गरज पडली तर 100% शिवसैनिकाच्या पाठीची शिवसैनिक म्हणून उभारण्याची पूर्णपणे तयारी आहे. राज्यमंत्री म्हणून जी काय माझी ताकद आहे 100% आपण जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढी करता जे जे कार्य करताय त्या सगळ्या कार्याच्या पाठीशी योगेश खंबीरपणे उभा राहील. कोणाला घाबरायचं कारण नाही. ज्या काही गोष्टी इथे चालल्या आहेत, मी आता आपल्या शासकीय निवासस्थानी काही अधिकाऱ्यांना देखील मी तिथे बोलावून घेतले. पहिला आणि शेवटच्या भाषेत सांगणार आहे, जर का कुठल्याही शिवसैनिकांवरती सूडबुद्धीने कोणीही वागलं
तर माझ्यापेक्षा दुसरं कोण वाईट नाही असं म्हणजे ज्या काही सूचना आहेत ते 100% सूचना देईल. ज्या काही सूचना द्यायच्या ते 100% सूचना देईल. आणि दुसरं, आज खरं तर 2 दिवसापूर्वी शासन निर्णय झाला आणि नंदुरबार जिल्ह्यामधील ध्वजारोहणासाठी मला इथे जबाबदारी दिली गेली की आता योगायोग म्हणावं लागेल. मगाशी आमदार मोदींनी सांगितलं, परंतु मगाशी मी जाहीरपणे सांगितलंय की आज जिल्हा स्तरावरती मी आलोय, परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये मी स्वतः येणार आहे. प्रत्येक पंचायतीत मी स्वतः बसणार आहे. प्रत्येक पंचायत समितीचा, प्रत्येक तिथल्या प्रांत कार्यालयाचा, तहसीलदार कार्यालयाचा मी स्वतः आढावा घेणार आहे स्वतः. आणि मी पुण्यातच सांगतो, माझा कुठलीच आढावा भेटत ही शिवसैनिकांशिवाय होतच नाही. माझ्या जिल्हा प्रमुखांना माझ्या शेजारी बसूनच मी आढावा बैठक घेतो. पूर्णपणे आज आजच्या भेटीच्या निमित्त एवढंच सांगेल की आपण जे कार्य करताय, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जी ताकद दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे, एक छोटासा खारीचा वाटा नक्कीच त्याच्यामध्ये माझा देखील असेल. मला कधीही हाक मारा, कधीही मला संपर्क करा. माझा एकच मोबाईल नंबर आहे, माझा कुठला दुसरा मोबाईल नंबरच नाही. म्हणजे गेले 15-20 वर्ष माझा एकच मोबाईल नंबर आहे. राज्यामध्ये झाल्यानंतर पण एकच नंबर आहे, जो 24 तास चालू असतो, कधीच बंद होत नाही. VIP नंबर नाही आपला कुठला, म्हणजे बायकोकडे पण तोच नंबर आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याकडे पण तोच नंबर आहे. आपल्याला शेवटी जनसेवेची जाण आहे आणि ज्या कुटुंबामधून येतो, वंदनीय बाळासाहेबांची वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण, त्या शिकवणीमधला मी मोठा झालो आणि जनसेवा ही करण्यासाठीच या राजकारणात आम्ही आहोत. आणि त्यासाठी एवढंच सांगतो जाता की आपल्या सर्वांच्या सोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या असं उभा आहे आपल्या सर्वांना. आणि विशेषतः जे आपली लढाई काय वैयक्तिक नाही, आपली लढाई काय वैयक्तिक कोणाशी नाही, ना कुठला वैयक्तिक पक्षाशी आहे, ना कुठला वैयक्तिक व्यक्तीशी आहे. आपली लढाई ही फक्त आपल्याला असलेली जबाबदारी ही आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त काम झालं पाहिजे. जनतेचा सेवा हा जनतेलाच लागला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी लागला पाहिजे आणि त्याच फक्त आपण कार्य करतो. आणि मी आल्यापासून जे पाहतोय, आताच आपण जे शिवधाम आपण जे मला दाखवलं, म्हणजे आणि विशेषतः नगरपालिकेची जी इमारत मी पाहिली, मला वाटत नाही राज्यामध्ये अशी कुठली नगर परिषदेची इमारत फक्त 21 कोटीमध्ये इतकी मोठी इमारत उभी राहू शकते आणि इतकं सुंदर नियोजन आपण केलेलं आहे. आणि मला वाटतं असा नेता थोडा उशिरा का होईना परंतु शिवसेनेमध्ये आला याचा नक्कीच मला आनंद आहे आणि त्यांच्या चिरंजीवांना आता त्यांनी सुपूर्द केलेला आहे. आणि नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक स्वभाव आहे, शिंदे साहेबांच्या पाठीपाठी फिरणाऱ्यांना शिंदे साहेब कधीच ताकद देत नाही. खरा जो काम करतो त्याला शिंदे साहेब 100% न्याय देतात. माझा विश्वास आहे आपलं चिरंजीवांनी देखील जे कार्य इथे केलेलं आहे त्यांच्या पाठीशी देखील श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब गंभीरपणे उभे राहतील. माझा विश्वास आहे. तुम्हाला आपल्या सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.